जिवंत हुतात्मा सदानंदन मास्टर. पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा लावलेले, जवळपास 6 फूट उंच, वयाच्या 50शीतही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेले सदानंदन मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात, तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटत सुद्धा नाही की त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले आहेत. गेली 20 वर्ष सदानंदन मास्टरजी कृत्रिम पाय लावून वावरतात, पण त्यांच्या उत्साहात, काम करण्याच्या शक्तीत जराही बदल झालेला नाही. त्यांचे विद्यार्थी त्यांना माशे म्हणून ओळखतात. आपल्या या लाडक्या शिक्षकासाठी सदानंदन मास्टर यांचे विद्यार्थी काय वाटेल ते करायला तयार आहेत, इतके हे मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. वर्ष 1994 मध्ये जेव्हा सदानंदन मास्टरजींना आपले दोन्ही पाय गमवावे लागले, तेव्हा ते फक्त 30 वर्षांचे होते. त्यांना अपघात झाला नव्हता, कुठला आजारही झालेला नव्हता. सदानंद मास्टरजींचे पाय केरळमधील कम्युनिस्ट गुंडांनी अत्यंत क्रौर्यानं करवतीचा वापर करून गुडघ्यांपासून कापून टाकले होते, ते सुद्धा भर बाजारात. सदानंदन मास्टरजींचा गुन्हा एकच होता. साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मून देखील त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचं धाडस केलं होतं. कम्युनिस्ट वडिलांचा मुलगा संघ विचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता, तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात, जो जिल्हा केरळमधील साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्रोत आहे. या जिल्ह्यातली गावच्या गावं अशी आहेत जिथे फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजेच साम्यवादाचा प्रभाव चालतो. दुसऱ्या कुठल्याही विचारप्रणालीचं वारं जरी इथे फिरकलं तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ बिमोड करण्यात येतो. आणि तरीही राष्ट्रवादी विचार केरळमध्ये संघाच्या रूपानं रुजतोय, वाढतोय. सदानंदन मास्टर हे त्या रुजत्या, वाढत्या राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. ही आहे सदानंदन मास्टर यांची कहाणी, त्यांच्याच शब्दात सांगितलेली. मी कन्नूर जिल्ह्यामधील मट्टनूर जवळच्या एका छोट्याशा गावात वाढलेला मुलगा आहे. माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. माझा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचं काम करायचा. साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचंच बाळकडू मिळालेलं होतं. त्यात कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा. कन्नूरमधल्या पिनरई या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे याच गावचे आहेत. त्यांच्यावर राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहेत. कन्नूरमध्ये दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही, हे कम्युनिस्ट पक्षानं ठाम ठरवलेलं आहे. त्यामुळे इथला कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचारांकडे आकृष्ट होताना दिसला की त्याच्या विरुद्ध, त्याच्या कुटुंबाविरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची. आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार, मग पदोपदी कामात अडवाअडवी आणि सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार, अशी सगळी शस्त्र वापरून विरोधी विचारांचा बिमोड करणं हे केरळमधल्या कम्युनिस्टांचं धोरणच आहे. तरीही अशा भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्येही कन्नूरमध्ये संघकार्याची स्थापना झाली. साम्यवाद्यांच्या दादागिरीला कंटाळलेले, कम्युनिस्ट विचारांमधला फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघ विचारांकडे वळू लागले. सुरुवातीला संघ गावागावात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते. मी कॉलेजमध्ये असताना SFIचं काम करायचो, पण तोपर्यंत मला कळून चुकलेलं होतं की साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं शक्य नाही. याच दरम्यान माझी गावात काम करणाऱ्या काही संघाच्या कार्यकर्त्यांशी ओळख झाली. त्यांची देशकार्याविषयीची तळमळ, भारताला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी, याचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी संघ विचारांकडे आकृष्ट झालो. अधूनमधून शाखेत जायला लागलो. माझ्या वडिलांनी मला संघ विचारांपासून वळविण्याचा, परावृत्त करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात फारशी जान नव्हती, कारण तोपर्यंत ते स्वतःही कम्युनिस्ट विचारसरणीला थोडेसे कंटाळलेलेच होते. पण माझ्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते मला अडवत होते. मी संघ विचारांकडे वळलेला बघून SFI मध्ये माझ्यासोबत काम करणारे मित्र मात्र खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी माझं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कम्युनिस्टांची अरेरावी, त्यांचा हिंसेकडे असणारा कल, कुठलाही विरोधी विचार निर्घृणपणे चिरडून टाकण्याची त्यांची असहिष्णु वृत्ती, यामुळे माझा पुरताच भ्रमनिरास झाला होता. मी स्वतःला पूर्णपणे संघकार्याला वाहून घेतलं.
आमच्या गावात संघ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रमदानातून एक बस थांबा उभारला होता. केरळवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांच्या नाकर्तेपणाचा तो बस थांबा एक प्रतीकच होता. जे सरकार करू शकत नाही ते संघ शक्तीनं साध्य करून दाखवलं होतं. त्यामुळे तो बस थांबा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या डोळ्यात सलत होता. 1993 मध्ये सप्टेंबरच्या 8 तारखेला कम्युनिस्टांनी कन्नूरमध्ये बंद पुकारला होता. त्या दिवशी काही कम्युनिस्ट गुंडांनी झुंडीने येऊन तो बस थांबा तोडायला सुरुवात केली. आम्हाला खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तिथे पोहोचलो. दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. मलाही बेदम मारहाण झाली. आम्ही प्रतिकार केला ते कम्युनिस्टांना आवडलं नाही. आतापर्यंत त्यांनी केलेली गुंडगिरी लोक मूकपणे सहन करतात एवढंच माहिती होतं. मी कम्युनिस्ट विचारांची कास सोडून संघ विचारांकडे वळलेलो होतो. त्यामुळे मी त्यांच्या डोळ्यात तर फारच सलत होतो. मला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं आणि ती संधी त्यांना लवकरच मिळाली. मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो. 25 जानेवारी 1994 ती संध्याकाळ. मी 30 वर्षांचा होतो. माझ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर आलं होतं. त्या संदर्भात काही बोलणी करायला म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो. आनंदात होतो मी. माझंही लग्न ठरलं होतं. माझ्याच बीएडच्या वर्गात शिकणाऱ्या वनिता नावाच्या मुलीबरोबर. आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. दोघांचंही शिक्षण संपलं होतं आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्न बघितली होती. आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. माझं काम आटोपून मी बसने रात्री 8 वाजता माझ्या गावात परत आलो. माझ्या घराजवळच्या बसस्टॉपवर मी उतरलो. ते माझी वाटच पाहत होते. ते म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते. माझ्या गावातलेच होते त्यातले काही. मी ओळखतही होतो त्यांना चांगला. त्यांची माझी वैयक्तिक काहीच दुश्मनी नव्हती, पण त्या क्षणी ते द्वेषाने अंध झाले होते. मला घेरून त्यांनी जेरबंद केलं. काहींनी आजूबाजूला गावठी बॉम्ब फेकले. आजूबाजूचे तुरळक होते ते लोक पळून गेले. त्या लोकांनी मग मला जमिनीवर पकडून ठेवलं आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली करा कापून काढले. त्या प्राणांतिक वेदना मी अगदी आजही विसरू शकत नाही. माझे पाय कापून ती कम्युनिस्ट गुंड थांबले नाहीत. त्यांनी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुडघ्यांना शेण फासलं. शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नयेत म्हणून त्यांनी घेतलेली ही खबरदारी होती. त्यांचं काम झाल्यावर मला तसंच तिथे बसस्टॉपवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले. अति रक्तस्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की मला ओरडण्याचं देखील त्राण शिल्लक नव्हतं. मी तसाच तिथेच बेवारस जनावरासारखा पडून राहिलो जवळपास अर्धा तास, खबर कळून पोलीस तिथे येईपर्यंत. पोलीस आले तेव्हा मी ग्लानीतच होतो. पोलिसांनी आणि इतर संघ कार्यकर्त्यांनी मिळून मला शहरात एका मोठ्या इस्पितळात नेलं. एकाने दूर फेकलेले माझे पाय सोबत घेतले होते. ते परत जोडता येतील म्हणून नव्हे, तर माझे पाय कसे कापून टाकले हे डॉक्टरांना कळावं म्हणून. दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या गुडघ्यांना पांढरं शुभ्र बँडेज बांधलेलं होतं आणि खाली काहीच नव्हतं. कालपर्यंत मी धडधाकट होतो आणि आज दोन्ही पायांनी पांगळा. त्याच दिवशी वनिता, माझी होणारी पत्नी, मला भेटायला इस्पितळात आली. तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता. माझ्याजवळ होतं नव्हतं ते धैर्य एकवटून मी तिला सांगितलं की मी तिला तिच्या वचनातून मोकळं करतोय. तिने माझ्यासारख्या एका पांगळ्याबरोबर आता लग्न करू नये. तिच्या आईवडिलांनाही हेच सांगितलं, पण ती मानेनेच नाही म्हणाली. मी जवळजवळ 6 महिने इस्पितळात होतो. खूप कठीण दिवस होते ते. माझं आयुष्य मलाच निरर्थक वाटू लागलं होतं. मी कधीही कोणाचंही काहीही वाईट केलेलं नसताना हा भोग माझ्याच वाट्याला का यावा हे मला कळत नव्हतं. नैराश्याने मला ग्रासलं होतं, पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे, मला सतत बोलतं ठेवायचे, माझ्या मनाची उभारी टिकवून ठेवायला मदत करायचे. एकटा असलो की शाखेत शिकवलेली गाणी मी स्वतःशीच गुणगुणत राहायचो. माझं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करायचो. वनिता या सर्व काळात सतत माझ्या बरोबरच होती. माझ्या कुटुंबियांनी, तिच्या कुटुंबियांनी, इतकंच काय ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील ती माझ्याशी लग्न करण्याच्या तिच्या निश्चयापासून ढळली नव्हती. तिचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम, माझ्या कुटुंबियांनी केलेली सेवा आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली अथक साथ यामुळे मी त्या नैराश्यातून बाहेर आलो. डॉक्टरांनी जयपूर फूट बसवले. मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो. खूप दुखायचं,
पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवताना कातडी सोलवटायची, प्रत्येक पाऊल उचलताना अपरिमित वेदना व्हायच्या, पण हळूहळू सवय झालीच. मी परत माझ्या पायांवर उभा राहिलो आणि कुणाच्याही मदतीविना 4 पावलं चाललो. तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर वनिताला आणि संघातल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस होता. आज जवळजवळ 20 वर्ष मी कृत्रिम पाय लावून वावरतोय. दिवसाला सलग 18 तास काम करतोय. मिळेल त्या वाहनानं मिळेल तसा प्रवास करतोय. तासन तास शाळेत उभा राहून शिकवतोय. किंबहुना मला पाय नाहीत ही जाणीवच आता मी विसरून गेलोय. वनिताचं आणि माझं लग्न झालंय. आम्ही एक छोटंसं घर उभारलंय. आम्हाला एक मुलगी आहे आणि ती बीटेक करतेय सध्या. मी अजूनही संघाचं काम करतो. मला वनिताचा आणि माझ्या लेकीचा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या कुटुंबातल्या लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचं महत्त्व उमजलंय. कम्युनिस्ट विचारांमधला फोलपणा आता त्यांना पुरता कळलाच आहे. इतकंच काय, ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यातलेही काही आता संघाकडे वळलेत. ज्यांनी माझे पाय कापले त्यापैकी काही जणांनी नंतर येऊन माझी माफी मागितली. माझा त्यांच्यावर राग नाही, कारण दोष त्यांचा नाही. ज्या विचारांपोटी द्वेषानं आंधळे होऊन त्यांनी माझ्यावर हा भयंकर हल्ला केला त्या विचारांचा हा दोष आहे. मी आज कोवळ्या मुलांना शिकवतो. त्यांना हा घाऊक द्वेष आंधळात देण्याची माझी इच्छा नाही. संघ देशावर प्रेम करायला शिकवतो, एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेमच शिकवायचंय. कुठल्याही परकीय देशात उगम पावलेला विदेशी इझम शिकवण्यापेक्षा त्यांनी या देशावर, या मातीवर प्रेम करायला शिकावं. इथल्या प्रश्नांना इथल्या मातीतच उत्तरं शोधायला शिकावं, एवढीच माझी इच्छा आहे. पिनाराई विजयन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून केरळमध्ये कम्युनिस्टांचा हिंसाचार परत एकदा उफाळून आलाय. ज्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःच एखाद्या राजकीय खुनाच्या प्रकरणात आरोपी असेल, त्या राज्यात हिंसा झाली नसती तरच नवल. केरळमध्ये राष्ट्रीय विचारांच्या लोकांपुढे फार मोठी आव्हानं आहेत. एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाचार, तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्ववाद राज्यात हळूहळू मुळं धरतोय, तर केरळच्या काही भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे. तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील, कारण ही आदिशंकराचार्यांची जन्मभूमी आहे. संघाचा राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढतोय. मला खात्री आहे की काही वर्षात परिस्थिती नक्कीच बदलेल.